बघूया दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। स्पीड न्यूज। राहुल गांधी काँग्रेसचे नेते रोज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विषयी खोटं बोलतात, चुकीचं बोलतात, निर्लज्जपणे काहीतरी सांगतात। त्यांना महाराष्ट्रातली जनता नक्की उत्तर देईल अशी घणाघाती टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। हिंदुत्व ही जीवन पद्धत आहे। सावरकरांचा हा वारसा बाळासाहेबांनी चालवला, मात्र आता आदित्य ठाकरे हे सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या गळ्यात गळे घालतायत। हे पाहून बाळासाहेबांना काय वाटत असेल अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली। राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात थांबवा आणि त्यांना कायद्याचं राज्य असल्याचं दाखवून द्या अशी मागणी खासदार राहुल शेवाळेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे। राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या टीकेनंतर त्यांनी ही मागणी केली आहे। राज्यातील 1 लाख तरुणांना लवकरच सरकारच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। तरुणांना रोजगार मिळावा यासाठी उद्योजकांशी सामंजस्य करार केले जात असल्याचंही त्यांनी सांगितलं। कौशल्य विकास मंत्रालयाकडून आयोजित रोजगार मेळाव्यात ते बोलत होते। जे भाजप सोबत आहेत त्यांच्या सोबत जाण्याचा विषय येत नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या युतीच्या चर्चा रंगल्या, त्यावर आंबेडकरांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे। खासदार गजानन कीर्तीकर यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला। त्यांचा पक्षप्रवेश हा मतदारांचा अपमान असल्यानं त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी माजी खासदार आणि काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी आंदोलन केलं। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत सोडून दिलं। हर हर महादेव चित्रपटाचा वाद काही थांबायची चिन्ह दिसत नाहीयेत। या चित्रपटात दाखवण्यात आलेलं मुख्य पात्र वीररत्न बाजीप्रभू देशपांडेंच्या वंशजांनी या चित्रपटावर आक्षेप घेतलाय। या चित्रपटात बाजीप्रभूंच्या तोंडी घातलेली वाक्य चुकीची असून सख्या भावातला विश्वासघाताच्या तंट्यासंदर्भात ऐतिहासिक संदर्भ नसल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे। महाराष्ट्रातले मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचे आहेत काहीच कळत नाही अशा शब्दात राहुल गांधींनी टीका केली आहे। भारत जोडो यात्रेदरम्यान वाशिममध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते। भारत जोडो यात्रेचा विचार म्हणजे लोकांना एकत्रित करणं, देशाच्या समस्या लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी ही यात्रा आहे। त्यामुळे त्याला पाठिंबा देण्यासाठी मी या यात्रेत सहभागी झाल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय। ते चालणं अराजकीय विचारांसाठी असल्याचंही ते म्हणाले। भारत जोडो यात्रा ही अप्रत्यक्षपणे मोदींचा भारत जोडोंचा संदेश देणारी यात्रा आहे। भारत जोडो यात्रा ज्या ज्या ठिकाणाहून गेली तिथं तिथं भाजपनं आधीच निवडणुका जिंकत आलेली आहे असा टोला सुद्धा सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला। 17 नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रा अकोला जिल्ह्यात येणार आहे। त्यासाठी माळशिरस तालुक्यातील काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंग मोहिते पाटील यांच्या प्रतापगड निवासस्थानापासून हजारो कार्यकर्त्यांनी अकोला जिल्ह्याकडे प्रस्थान केलं। ढोल ताशाच्या गजरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जाण्यापूर्वी जल्लोष केला। जळगाव जिल्हा दूध संघात भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली। ही याचिका खंडपीठानं फेटाळली असून हा एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय। कोर्टाच्या निर्णयानंतर आमदार मंगेश चव्हाण यांच्या निवडणूक लढण्याचा मार्ग हा आता मोकळा झालाय। नगरपालिका निवडणूक आली आहे, आता उदयनराजेंची नौटंकी सुरू होईल अशा शब्दात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी जोरदार टीका केली आहे। शहरात अनेक कामं रखडली आहेत, त्यात सगळ्याकडे दुर्लक्ष होत असल्याचं सांगत उदयनराजेंच्या आघाडीनं आता रिटायरमेंट घ्यावी असा टोलाही त्यांनी लगावलाय। संजय राऊत ज्यांना गुरु मानतात त्या शरद पवारांचा इतिहास खंजीर असल्याचा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय। शिवसेनेनं हिंदुत्व सोडल्यानं शिंदेंना असह्य झालं आणि त्यांनी पक्ष सोडल्याचं ते म्हणाले। शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या जामिनाविरोधात ईडीच्या वतीनं सुधारित याचिका हायकोर्टात दाखल झाली आहे। या याचिकेवर पुढील सुनावणी ही 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे। माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी तलवारीनं केक कापून वाढदिवस साजरा केला। त्यांचा हा जुना व्हिडिओ शेअर करत भाजप नेते गोपाल तिरमारे यांनी कारवाईची मागणी केली।
2000 मेगावॅट इतकी उत्पादन क्षमता असलेला RGPPL प्रकल्प तोट्यात जाण्याची भीती खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे। या संदर्भात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी प्रकल्पाच्या बाबतीत चर्चा करणार असल्याचंही सुनील तटकरे यांनी म्हटलंय। महाविकास आघाडी विधान परिषदेची निवडणूक एकत्र लढणार आहे। शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची ही निवडणूक एकत्र लढणार असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र लढण्यावरती सहमत झाल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 17 नोव्हेंबर रोजी लोकार्पण होणार आहे। पहिल्या टप्प्यात 51 ठिकाणी आणि एकूण 220 ठिकाणी हे दवाखाने सुरू होणार आहेत। या दवाखान्यांमध्ये वैद्यकीय तपासण्यांसह औषधोपचार तसंच 150 चाचण्यांची सुविधा देण्यात येणार। मुंबईत गोवरच्या साथीचा धोका वाढला असून गेल्या 20 दिवसात 7 संशयित गोवरग्रस्त चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। दुसरीकडे शहरातील तब्बल 20,000 बालकांनी गोवर प्रतिबंधक लस घेतली नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे मुंबईकरांसह प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे। मुंबई पाठोपाठ मालेगावात देखील गोवरची साथ पसरली असून शहरातील वेगवेगळ्या भागातील 44 मुलांना गोवरची लागण झाल्याचं समोर आलंय। यानंतर एकच खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणा चांगलीच सतर्क झाली आहे। अहमदनगरमध्ये 61 महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत मी पण नथुराम गोडसेच बोलतोय या नाटकाच्या सादरीकरणाच्या दरम्यान चांगलाच राडा झाला। या नाटकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा दावा सावरकर प्रेमींनी केला आणि त्यांनी गोंधळ घातला। भिवंडीतल्या नागावमधील अनधिकृत 1 मजली इमारतीवर तोडक कारवाई करण्यात आली। त्याला विरोध करत अनधिकृत बांधकामाला अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करा अशी मागणी नागरिकांनी केली। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं ठाकरे पक्षाकडून शुद्धीकरण करण्यात आलेलं आहे। एकनाथ शिंदेंच्या अभिवादनानंतर गोमूत्र शिंपडलं गेलेलं आहे आणि त्यामुळे एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। बाळासाहेबांच्या स्मृती दिनानिमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री आणि हे बाळासाहेबांच्या स्मारकावर गेलेले होते। त्यांनी तिथं बाळासाहेबांना वंदन केलं आणि त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून गोमूत्र शिंपडून त्या ठिकाणी हे अनोखं आंदोलन करण्यात आलंय। उनको भी लांछनास्पद है और महाराष्ट्र की भूमि को भी लांछनास्पद है। और मुझे लगता है इसी गुस्से में आकर हमारे शिवसैनिक जिस तरह से हमारे शिवसेना का नाम उन्होंने रोकने की कोशिश की, शिवसेना का चुनाव चिन्ह निकालने की कोशिश की, आदरणीय शिवसेना के पक्ष प्रमुख उद्धव साहब बाळासाहेब ठाकरे जी के पीठ पे छुरा भोंककर सत्ता का बदल कर दिया। ये सारा गुस्सा शिवसैनिकों में है और ऐसे अपवित्र लोग यहाँ कर ये तो ढोंग है और ऐसे ढोंग पर हमारे शिवसैनिक बड़े गुस्से में आए। उन्होंने उसको पवित्र कर दिया, वो भी अपने संस्कार और संस्कृति के मुताबिक गोमूत्र से साफ करके वंदनीय शिवसेना के स्मृति स्थल को उन्होंने स्वच्छ किया है। यहाँ पर मुख्यमंत्री पहले एक संगोष्ठी का कार्यक्रम होता है कि विचारों के वारिसदार कौन, स्वतंत्रवीर सावरकर और बाला साहब ठाकरे का एक कार्यक्रम होता है और उसके बाद सारे विधायकों के साथ यहाँ पहुँचते हैं और कहते हैं हम ही खरे वारिसदार हैं क्योंकि सावरकर को तो लोग गालियाँ देते हैं, उनके साथ लोग जाके बैठे हैं। इतनी बाबा सावरकर के बारे में आपके मन में श्रद्धा है, प्यार है, निष्ठा है, तो स्वातंत्र्यवीर सावरकर जी को भारत रत्न पहले जब मतलब स्वार्थ के लिए किसी भी व्यक्ति का उपयोग करना यही उनका काम है। थैंक यू सर। एक मिनट हा जो वाद आहे तो काही शमण्याचं नाव घेत नाहीये। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वीच आपल्या आमदारांसह बाळासाहेबांच्या दादरमधल्या स्मृतीस्थळावरती जाऊन त्यांना अभिवादन केलेलं होतं आणि त्यानंतर दोन दृश्य बघतोय आपण। जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्मृतीस्थळावरती जाऊन अभिवादन केलं तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेचा जो दुसरा गट आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या
कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी ठाकरे पक्षाकडून त्याचं शुद्धीकरण करण्यात आलेलं आहे। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं त्याच्यावरती गोमूत्र शिंपडण्यात आलेलं आहे आणि गोमूत्र शिंपडून त्यांनी याचं शुद्धीकरण केलेलं आहे। बघूयात इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। नवी मुंबईतील मेट्रो पोलीस लॅबमध्ये आयकर विभागानं छापे टाकलेत। आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू असून छापे नेमके कशासाठी टाकले याची माहिती मिळालेली नाहीये। भारतीय पोस्टाच्या पेमेंट बँकेच्या मदतीनं देशात कुठेही पोस्टमन तुम्हाला थेट 10,000 रुपयांपर्यंत पैसे आणून देणार आहे। त्यामुळे आता प्रवासात अडचणीच्या काळात कोणाला पैसे मागण्याची गरज पडणार नाहीये। इंदापुरातील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गडीच्या जीर्ण झालेल्या बुरुजाच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय। नगर परिषद प्रशासनाकडून भिंती आणि बुरुजांची दुरुस्तीचं काम करण्यात येत आहे। नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये रिक्षा चालकाने रस्त्यावरचे खड्डे बुजवलेले आहेत। देगलूर नरंगल शहापूरकडे जाणाऱ्या या मार्गावर खड्डे पडलेले होते। 1 वर्षापूर्वी रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन झालं, मात्र अजूनही या रस्त्याचं काम सुरू झाले नाहीये। मुंबईतील आझाद मैदानावरील विना अनुदानित शिक्षकांचं आंदोलन चिघळलंय। शिक्षकांच्या मागण्या मान्य न झाल्यानं शिक्षक आक्रमक झालेत। 15 नोव्हेंबरपर्यंत तोडगा काढण्याचं केसरकरांनी आश्वासन दिलं होतं, ते पूर्ण न झाल्यानं शिक्षकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला। मुंबई वडोदरा महामार्गावरच्या भूसंपादनामध्ये बाधित होणाऱ्या एका मृत आदिवासी महिलेच्या नावे असलेल्या जमिनीचा मोबदला तोते या महिलेनं लाटल्याची माहिती समोर आली आहे। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर चौकशीची मागणी झाली, मात्र काहीच कारवाई न झाल्यानं श्रमजीवी संघटनेनं आंदोलन केलंय। श्रद्धा वालकर हिच्या अमानुष हत्येप्रकरणी हिंदू संघटनांनी एकत्र येत कोथरूडमध्ये करिश्मा चौकात सभेचं आयोजन केलं। 45 मिनिटं घोषणा दिल्यानंतर श्रद्धाला न्याय मिळावा यासाठी आक्रोश सभा घेण्यात आली। श्रद्धा वालकर हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी नागपुरात बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि महिला वाहिनीतर्फे आंदोलन करण्यात आलं। दिल्लीतली घटना ही माणुसकीला काळिमा फासणारी असून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। वसईच्या श्रद्धा वालकर मर्डर केसमध्ये दिवसेंदिवस धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। श्रद्धाचा मारेकरी आफताबची नार्को टेस्ट करण्यात येणार आहे। साकेत कोर्टानं त्याची नार्को टेस्ट करण्याची परवानगी दिली आहे। दुसरीकडे आफताब पुनावालाचं कुटुंब सध्या नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळते। नाशकात आता ज्येष्ठ नागरिक सुद्धा सुरक्षित नाहीत असं दिसतंय। त्याचं कारण म्हणजे पिस्तूलचा धाक दाखवून ज्येष्ठ नागरिकांकडून 65 लाखांचे रोख लुटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ड्रायव्हरनं मित्राच्या मदतीने ही लूट केली असून घटनेनंतर कार घेऊन दोघेही पसार झाले। मोक्का खून, घरफोडी, जबरी चोरी यासह जवळपास 22 गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेला सराईत गुन्हेगार लखन भोसलेला बारामती तालुक्यातल्या घाडगेवाडी इथून जेरबंद करण्यात आलं। पुणे ग्रामीण पोलिसांची ही कामगिरी समोर आली आहे। बदलापुरात 2 तरुणांना जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। मारहाणीचा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जळगाव तालुक्यातल्या गावात 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला जळगाव जिल्हा न्यायालयानं 4 वर्ष सक्त मजुरीची आणि 16,000 रुपये दंड अशा शिक्षेचा निकाल दिलाय। मनोज सोनवणे असं या आरोपीचं नाव आहे। जादू टोण्याच्या नावाखाली लोकांना लाखो रुपयांना लुबाडणाऱ्या भोंदू बाबाला कल्याण बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे। हा भोंदू बाबा आजारानं त्रस्त असलेल्या लोकांकडून जादूटोणा करून आजारपण बरं करून देतो असं सांगायचा, त्यासाठी तो लाखो रुपये सुद्धा उकळायचा। कल्याणमध्ये पोलिसच चरस तस्करी करत असल्याचं समोर आलंय। कल्याण रेल्वेचे 2 पोलीस ही तस्करी करत होते। ठाणे नार्कोटिक्स विभागानं त्यांना रंगे हात अटक केली आहे। ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली। या भेटीत ऋषी सुनक यांनी भारतीयांना मोठं गिफ्ट दिल्याची चर्चा आहे। पंतप्रधान ऋषी सुनक यांनी भारतातील तरुणांना दरवर्षी यूकेमध्ये काम करण्यासाठी 3000 विजासाठी ग्रीन सिग्नल दिलाय।
ज्यामुळे आता भारतीयांना ब्रिटनमध्ये नोकरीसाठी जाण्याचा मार्ग मोकळा झालाय. ट्रायकडून लवकरच एक महत्त्वाची सेवा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे तुमची अनोळखी नंबरपासून सुटका होणार आहे. कारण आता जो व्यक्ती तुम्हाला कॉल करेल त्याचं नाव मोबाईल फोनमध्ये सेव्ह केलेलं नसेल तरीही ते तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळे अनेकांची अनोळखी नंबरमुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका होणार आहे. नायजेरिया इथं MT हिरोइक या तेलवाहू जहाजावर 16 भारतीयांना बंदी करण्यात आलंय. यात विरारमधील प्रणव संतोष शिंदे या तरुणाचा समावेश आहे. प्रणवच्या सुटकेसाठी त्याची आई गेल्या काही दिवसापासून प्रयत्न करते. यासाठी मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही साकडं त्यांनी घातलंय, पण अद्याप सरकारकडून कुठलंही पाऊल उचलण्यात आलेलं नाही. ICCनं T20 क्रिकेटची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. यात फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा नवा स्टार सूर्यकुमार यादव क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. त्याचे 859 रेटिंग गुण आहेत. भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरनं त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात टीम इंडियाचे काही खेळाडू वेलिंग्टनच्या बीचवर मस्ती करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये टीमचा कर्णधार हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर, अर्शदीप सिंगसह मोहम्मद सिराज दिसत आहेत. भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसन वेलिंग्टनच्या रस्त्यावर क्रोकोडाईल बाईकचा आनंद लुटताना दिसले. त्यांचा क्रोकोडाईल बाईकचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय स्पीड न्यूज. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या चर्चेत आहेत. बिग बींच्या पाळीव कुत्र्यांचं निधन झालं. त्यांनी भावनिक पोस्ट शेअर करत या संदर्भात माहिती दिली आहे. अमिताभ यांचा लाडक्या कुत्र्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला T20 विश्वचषक 2022 संपल्यानंतर विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे तो सध्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. नुकतंच विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा मुंबई विमानतळावर एकत्र दिसले. त्यावेळी विराटनं A अक्षर लिहिलेलं टी-शर्ट घातलं होतं. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.